राम राम मंडळी, सर्वांना क्षमाचा मनापासून राम राम। विंटर सुरू झालेला आहे। केस गळती प्रचंड होते, स्किन ड्राय पडते, नंतर ग्लोईंग स्किन तर मिळतच नाही। तर डिंकाचे लाडू करायला वेळ नाही, खूप किचकट काम आहे। तर तुम्हाला फक्त अर्धा तासामध्ये शुगर फ्री, शुगरचा आणि गुळाचा वापर न करता महिनाभर टिकणारे असे ड्रायफ्रूट लाडू कसे करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर वेळ न दवडता आपण किचनकडे जाऊ आणि पटकन हे लाडू बनवून तुम्हाला मी दाखवते। हिवाळा सुरू झाला की थोडीशी प्रतिकारशक्ती आपल्या सर्वांचीच कमी होते, हाडांचं दुखणं वाढतं। ज्यांचं सर्जरी झाली आहे त्यांना तरी अशा ड्रायफ्रूट लाडूची खूप गरज असते। तर असेच आपण शुगर फ्री ड्रायफ्रूट लाडू बनवते। तर नॅचरल स्वीटनेस येण्यासाठी मी तर खजूर 1 कपभर घेतलेला आहे, अर्धा कप बदाम घ्यायचे, अर्धा कप काजू घ्यायचे आणि अर्धा कप सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या। नंतर 1/4 कप पिस्ता आणि 1/4 कप भोपळ्याच्या बिया घ्यायच्या। तर यातला कोणताही ड्रायफ्रूट तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता, हे सर्व आपल्या आवडीवर आहे। तर सर्वात प्रथम आपण काय करायचे, हे ड्रायफ्रूट आहेत ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे। तर सर्वात प्रथम मी बदाम आणि पिस्ता हे थोडंसं हार्ड असतं भाजायला, त्यामुळे प्रथम मी पिस्ता आणि बदाम मंद गॅसवरती ड्राय रोस्ट करून घेते। हे एक 5 मिनिटं मी ड्राय रोस्ट केलं की त्यामध्येच मी काजू ॲड करणार आहे आणि सोबतच त्यासोबत मी काजूसुद्धा ड्राय रोस्ट करून घेणार आहे। थंडीचे दिवस सुरू झाले की वेगवेगळे पदार्थ खायची मजा कुछ औरच असते। यामध्ये तुम्ही डिंकाचे लाडू करू शकता, त्यानंतर गुळपोळी, तिळपोळी अशा नाना प्रकारचे पदार्थ आपल्याला हिवाळ्यामध्ये खायला मिळतात आणि या सर्वांच्या रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत। सो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र वायटी फॅमिली विसरायचं नाही। आता बदाम, पिस्ता आणि काजू छान भाजल्यानंतर सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया ह्या सुद्धा ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत। ह्या अतिशय आपल्याला पौष्टिक असं बिया आहेत। तुमची केस गळती होत असेल, हाडांचं दुखणं असेल तर तुमचं दूर होण्यास मदत होते। सोबतच 2 चमचे खसखस मी इथं ड्राय रोस्ट करून घेते। तर हे जे भाजलेले ड्रायफ्रूट आहेत ते मी खलबत्त्यात ओबड-धोबड बारीक करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे ओबड-धोबड तुम्ही करून घेऊ शकता, पण खलबत्त्यात केलं की एकसारखे ओबड-धोबड होतात, म्हणून मी खलबत्त्यामध्ये ड्रायफ्रूट ओबड-धोबड कुटून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 2 चमचे खसखस मिक्स केली। त्यानंतर तीच कढई घेतलेली आहे, गरम आहे कढई, 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे मी। तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये आपण 1 कप जी खजूर घेतलेली आहे ती घालायची आणि खजूर छान अशी वितळवून घ्यायची। ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना शुगर खायची नाहीये, वेट गेन होते, त्यांच्यासाठी हे लाडू तुम्ही कमी प्रमाणात का होईना तुम्ही खाऊ शकता। तर इथं बघू शकता आपली जी खजूर आहे ती पूर्ण छान अशी मेल्ट झाले। आता आपण ड्रायफ्रूट जे बारीक केलेले आहेत ते मी आधी 1 वाटीभर घातलेले आहेत आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुन्हा राहिलेले ड्रायफ्रूट मी त्यामध्ये ॲड करणार आहे। एकाच वेळेला जर तुम्ही ते ॲड केले तर कदाचित तुमची खजूर कमी पडू शकते आणि तुमचे लाडू वळण्यासाठी मग त्रास होऊ शकतो। तर कोणताही पदार्थ करत असताना थोडासा अंदाज येण्यासाठी आपण प्रमाण थोड्या प्रमाणात वापरायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं। तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की यामध्ये आणखी थोडेसे ड्रायफ्रूट बसत आहेत, तर मी आणखी थोडे यामध्ये जे उरलेले ड्रायफ्रूट आहेत ते यामध्ये घालते आणि अगदी 2 चमचे ड्रायफ्रूट माझे शिल्लक राहिले तर ते आपण कशातही शिऱ्यामध्ये, गोडाचा कोणताही खीरचा पदार्थ केला तर आपण त्यामध्ये घालू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम लो आहे, गॅस सुरू आहे। ही सगळी प्रोसेस करत असताना एकदम गॅसची फ्लेम आहे ती एकदम लो करून ठेवायची आणि ही प्रोसेस करून घ्यायची। आता आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे। मी गॅसची फ्लेम बंद केली आणि थोडीशी वाफ जाऊन द्यायची आणि जे छानसे असे एकसारखे छोट्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे। तर मध्येच माझा थोडासा फोनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी नंतर लाडू वळलेला मी आणखी एकदा तुम्हाला दाखवते, कारण ते स्क्रीनवरती इतकं व्यवस्थित आलंय की नाही असं मला वाटलं। तर याच पद्धतीने
तुम्ही सर्व लाडू व्यवस्थित वळून घ्यायचेत. बघा इतके इझिली वळले जातात आणि इतकी मजा येत होती करताना. खूप छान आणि टेस्टी असे हे ड्रायफ्रूट लाडू महिनाभर टिकणारे तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या विंटर स्पेशलमध्ये असे छान छान लाडू बनवा आणि हेल्दी राहा. हे जे ड्रायफ्रूट लाडू आहेत हे फक्त अर्धा तासामध्येच आपले करून तयार होतात. सोबतच शुगरचा वापर नाहीये, गुळाचा वापर नाही, त्यामुळे मधुमेह असणारी लोक सुद्धा थोडं बहुत प्रमाणात तुम्ही हे डिंकाचे लाडू तुम्ही खाऊ शकता. सोबतच पंकिन सीड आणि सनफ्लावर सीड असं तर आपल्या आहारात रेग्युलर येत नाही, पण हे थंडीच्या दिवसामध्ये जर का आपल्या आहारामध्ये आलं तर तुमची स्किन ड्राय पडते ती कमी पडेल आणि तुमची केस गळती सुद्धा कमी होईल. तर असे हे झटपट लाडू आणि सोबतच याचे जो तुम्ही ड्रायफ्रूट एकदा भाजून ठेवले तर तुम्ही ते स्टोअर करून ताजे 15-15 दिवसाला सुद्धा करून खाऊ शकता. तर तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. राम राम मंडळी. पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.